नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. NDTV मध्ये तुमचं स्वागत आहे. आणि माझ्या दिवसभराच्या प्रवासामध्ये जे वेगळे लोक आपल्याला भेटतात ते तर महाराष्ट्र बघतोच आहे ना. म्हणजे 8वी पास असलेल्या माणसाने 40 कोटीचा व्यवसाय कसा केला, तो व्हिडिओ आज महाराष्ट्रात खूप व्हायरल झालाय. किंवा श्री शरद पवारांच्या शेतातलं तुम्ही आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा प्रयोग बघितला, आणि असे खूप सारे प्रयोग महाराष्ट्र बघतोय. ही भुईमुगाची शेंग आहे, ही तशी बाहेरचीच आहे, बाहेरच्या देशातली. किंवा ही हे जरा दाखवा ना आपल्या प्रेक्षकांना. ही भुईमुगाची शेंग आहे. जसं सोयाबीनचा नॅशनल ॲव्हरेज आपला हा 24 क्विंटलचा आहे, आपण काही तो 15-16च्या पण पातळीत पोहोचलो नाही. 48 क्विंटलचा आहे असं नितीन गडकरी म्हणाले. तसं आपल्याकडे भुईमुगाचा ॲव्हरेज नॅशनली जपानमध्ये किती? 44 क्विंटल. हे तुमचाच परिचय करून द्या आता, दाखवा त्यांच्याकडे. नमस्कार, मी शेतकरी किरण संपतराव यादव. मी पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील संगमनेर गावचा रहिवासी शेतकरी आहे. शून्य मशागत शेती पद्धतीने शेती करतो. त्याचबरोबर भुईमुग लय फार पुढे गेले ते लगेच. आणि हे त्यांचं कुटुंब आहे, एकत्रित कुटुंब आहे. तिघही भाऊ त्यांचे एकत्रितच राहतात. या कुटुंबातले हे सगळे सदस्य आहेत. खरं म्हणजे त्यांचे वडील सुद्धा शासकीय सेवेमध्ये होते ना, इरिगेशन डिपार्टमेंट चालक होते ते दुर्दैवाने आणि आज आपल्या बरोबर नाही. त्यांच्या आई आहे. मला नेहमी म्हणजे तुम्ही HMT वरती आम्ही डॉक्युमेंटरी केली होती. आज दादासाहेब आपल्यात नाही आहेत, पण HMT तांदळाची व्हरायटी ज्यांनी ह्या देशाला दिली त्यांना आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत जे काही भोगावं लागलं ते आम्ही दाखवलं. आणि विद्यापीठाबद्दल माझं स्वतःचं एक मत आहे, आणि मी त्या विद्यापीठातल्या कुलगुरूंना अनेक वेळेला सांगितलं की विद्यापीठाच्या बाहेर जर संशोधन झालं तर त्याच्याकडे अजिबात सकारात्मक ते बघत नाहीत, आणि हे दुर्दैव आहे. किंवा आता गोरमाळ्याच्या ज्यांनी हनुमान फळ ह्या देशाला दिलं त्यांना जो काही भयंकर त्रास त्या पेटंटसाठी सहन करावा लागला, आणि त्यांना एकही पुरस्कार महाराष्ट्र शासनानं दिला नव्हता, कारण किरकोळ बांधाची भांडणे होती. तर आम्ही जेव्हा त्याची दखल घेतली आणि सरकारला विचारलं की असं असू शकत नाही, किती राज्यकर्ते त्यांच्यावर वेगवेगळ्या स्वरूपाचे गुन्हे आहेत तरी तुम्ही त्यांचा सन्मान करता, आणि मग गोरमाळेकरांना तो सन्मान मिळाला. हे यासाठी मी सांगितलं की ह्या शेतकऱ्यांनी आपल्या BARC मध्ये TAG नावाच्या ज्या व्हरायटीज आहेत, ट्रॉम्बे, कारण तुम्ही BARC मधली पण आमची एक डॉक्युमेंटरी, अशा बऱ्याच डॉक्युमेंटरी न्यूक्लिअर पॉवर बद्दल केल्या. मी कुडनकुलम न्यूक्लिअर पॉवर प्लांट दाखवला, BARCचा न्यूक्लिअर पॉवर प्लांट महाराष्ट्राला आम्ही दाखवला आतमध्ये. आणि मला आनंद आहे की भारतातला एकमेव रिपोर्टर होतो मी की ज्यांनी कुडनकुलम मध्ये जाऊन ऍक्च्युली न्यूक्लिअर पॉवर बनते कशी ते दाखवलं होतं. सो ते ट्रॉम्बेची जी व्हरायटी आहे न्यूक्लिअरची, त्याच्याबद्दल त्या ठिकाणी काम केलेले काळेसाहेबांचं पूर्ण नाव काय? धर्मजी मारुती पाय. ते किती वर्ष सायंटिस्ट होते तिथे BARC मध्ये? BARC मध्ये त्यांनी पूर्ण 38 वर्ष सर्व्हिस केली सर्व्हिसची. त्याच्यानंतर रिटायर झाल्यावर त्यांनी वेस्टर्न मध्ये 12 वर्ष वेस्टर्न नावाच्या कंपनीमध्ये. ती वेस्टर्न कंपनी कुठली? भुईमुगामधली एक प्रचलित कंपनी, नामांकित कंपनी आहे, गुजरात मधली कंपनी आहे. तिथं 12 वर्ष त्यांनी सर्व्हिस केली. असे एक प्रकारे 50-1 वर्षाचा भुईमुग संशोधनामधला त्यांचा दांडगा अनुभव. तर हे शेतकरी जे आता वडिलांचं निधन झाल्यानंतर अनुकंपा तत्वावरती शासकीय सेवेमध्ये आहे, त्यांचा स्वतःचा हॉटेलचा व्यवसाय आहे. आणि खरं आहे की शेती व्यवसायाला कुठल्या तरी इतर उद्योगाची जोड असल्याशिवाय तो काय व्यवसाय आपल्याला आपल्या मनासारखा करता येत नाही. कारण प्रोडक्शन तुम्ही भले कराल पण दर काही तुमच्या हातात नाही. दुसरं असं की त्यांची 3 एकर शेती आहे. त्यांच्या ह्या शेतीमध्ये अनेक दाक्षिणात्य आणि मराठी चित्रपटासाठीचं शूटिंग पण होतं. म्हणजे हा हॉटेलचा व्यवसाय अधिक त्यांची नोकरी, आणि काळेसाहेबाबरोबर मिळून त्यांनी ह्या 4 व्हरायटी ह्या स्वतःच्या शेतामध्ये तयार केलेल्या. त्यांनी भडसावळे यांची मुलाखत पण आम्ही केली होती. भडसावळे हे काय SRT तंत्रज्ञान, SRT तंत्रज्ञानाचे जनक आणि कृषी पर्यटनाचे बी जनक बोलतात. काय SRT तंत्रज्ञान? पाळेकरांनी मध्ये 0 मशागत शेती पण सांगितली. येस, नॅचरल फार्मिंग पेक्षा SRT तंत्रज्ञान फार वेगळं आहे आणि हे शाश्वत आहे. महाराष्ट्रामध्ये आज त्या शेती पद्धतीनं 5-1 हजार शेतकरी शेती करतात. याच्यामध्ये एकदाच जमीन नांगरली जाते, गादी वाफे तयार केले जातात, आणि त्याच उपयुक्त गादी वाफ्यावर वर्षभरातील वेगवेगळ्या हंगामातील वेगवेगळी पिकं घेतली जातात. यामध्ये प्रामुख्याने जमीन कोणत्याही प्रकारे नांगरली जात नाही, आणि पिकाची आणि गवताची मुळे जागेवरच ठेवली जातात. त्याच्यामुळे जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढतो. आता किती वर्ष तुम्ही नांगरलेलं नाही? आपल्याकडे 6 वर्ष जमीन नांगरलेली नाही. हे चालू वर्ष 7वं वर्ष आहे. बरं, त्यामुळे तुमच्या इनपुटची कॉस्ट कमी झाली असेल. नक्कीच.
उत्पादन खर्च कमी होतो, उत्पादन वाढतं, जमिनीचं आरोग्य सुद्धा वाढतं हम्म. आणि उत्पादनाचा दर्जा सुद्धा सुधारलेला असतोय. हम्म. त्याच्यामुळे नक्कीच कॉस्ट बेनिफिट रेशो जो आपण पण बोलतो, रान गदळ दिसत नाही का त्यामुळे? रान गदळ दिसतं, गदळ हीच याची संपत्ती आहे. हम्म. त्या गदळापासून जो आपल्याला बायोमास मिळतो, त्याच्यामुळे तिथं तुमच्या इथे सूक्ष्मजीव वाढतात, गांडूळ वाढतात आणि त्याचं रूपांतर जमिनीच्या सेंद्रिय कर्बामध्ये वाढल्यामुळे पिकामध्ये त्याचे आपल्याला फायदे दिसून येणार. राईट. स्वतः एसआरटी तंत्रज्ञानाचे हे एक प्रवक्ते आहेत. ते स्वतःच्या शेतीतल्या अनुभवानंतर ते करतात. पण त्यांच्या ह्या 4 व्हरायटी बद्दल आता तुम्ही सांगा. हे तुम्ही काळे साहेबांच्या बरोबर मिळून ते संशोधन केलं. या इकडे ही कोणती व्हरायटी, ह्याची यील्ड किती आहे, कालावधी कोणता आहे, खरीपात करायचंय, रबीत करायचंय? खर तर काळे साहेब आहेत, जे काही शास्त्रीय दृष्टिकोनाची कामं याच्यामध्ये केले गेलेली आहेत, हे काळे सरांनी केलेली आहेत. आणि फील्डवरचं जे काम चालतं मल्टिप्लिकेशन आणि सिक्युरिटीचं किंवा बाकीचं पर्पज, ते सगळं मी करतो काळे सरांच्या गायडन्सने. तर आता याच्यामध्ये आपल्याला ज्या काही वेगवेगळ्या गेले 6-7 वर्ष आम्ही काम करतोय आणि वेगवेगळ्या व्हरायटी मधून आपण F1 to F6 जनरेशन पर्यंत पुढे चाललेलो आहे. तर F1 म्हणजे 6 वर्ष, पहिलं वर्ष, पहिलं F2 वर्ष. म्हणजे दुसरं वर्ष, येस येस F3 म्हणजे तिसरं वर्ष, असं 6 वर्षाचं तुमचं आता हे हो. ह्या 4ही वाहनाचं तुमचं ट्रायल पूर्ण झालेलं आहे, बरोबर? जर F6 मध्ये कॅरेक्टर फिक्स झाले तर त्याच्यामध्ये आपल्याला ट्रू ब्रीडिंग मिळून जातं. म्हणजे किमान 6 वर्षाचा अनुभव किमान 6 पाहिजे. वर्ष. म्हणजे हे 6 वर्षाचे तुमचं पूर्ण अनुभव झालेले ह्या सगळ्या व्हरायटी आहेत. हो हो. हे एसडीएमके म्हणजे काय? हे एसडीएमके, डीएमके स्टँड्स फॉर, मराठीमध्ये आपण याला बोलू की धमाका. धमाका म्हणजे जे आपले शास्त्रज्ञ आहेत, धर्माजी मारुती काय, धर्मा त्यांचा तो मारुती short काय, form त्यांचा शॉर्ट फॉर्म आणि आहे. S म्हणजे? आणि यस म्हणजे माझ्या वडिलांचं नाव आहे संपत, संपत्ती धमाका किंवा संपत धमाका. आणि हे बाकीचे कोड वर्ड आहेत त्या व्हरायटीचे. तर आता मी जर असं म्हणालो की ह्या 4 व्हरायटी काळे आणि यादव, यादव यांनी ट्रायल घेतल्या आणि काळेनी प्रत्यक्षात त्याचं संशोधन केलं, हे बरोबर आहे का? हो बरोबर आहे. मग आता सांगा, हे एसडीएमके 306 काय? हा 306 जो वाहन आहे, तर बेसिकली आपल्याकडे ऑइल पर्सेंटेज आणि प्रोटीन पर्सेंटेज, त्याचप्रमाणे ओलिक ऍसिड, या गोष्टी कन्सिडर करून आपण व्हरायटी निर्माण करतो. तर हा एसडीएमके याचे शेंगदाणे बोल्ड आहेत. नॅशनल लेवलला, इंटरनॅशनल लेवलला याचा आपण चांगल्या प्रकारे व्यापारासाठी वापरू शकतो. कोडावरती एक शेंग. याच्यामध्ये सर आता हा थोडा विषय वेगळा आहे. बरं, ठीक आहे. याच्यामध्ये ऑइल आणि प्रोटीन पर्सेंटेज चांगले आहे, अर्ली मॅच्युरिटी आहे आणि यील्ड जास्त आहे. जे मी बोललो किती 30 येतं? ऍव्हरेज आपण 20 क्विंटलच्या पुढे चालेल, ते 30 क्विंटलच्याही पुढे जाऊ शकतो. ठीक आहे. एसडीएमके 45. एसडीएमके 10 येतं त्याच्यानंतर ना. एसडीएमके 10 मध्ये आपल्याला ऑइल पर्सेंटेज 49% आहे. त्याच प्रमाणात त्याच्यामध्ये ओलिक ऍसिड जे आहे ते 52% पर्यंत आपल्याला मिळून गेले त्याच्यामध्ये. तर बेसिकली ऑइल पर्सेंटेज जास्त असेल तर प्रोटीन कमी राहतं, प्रोटीन जास्त असेल तर ऑइल पर्सेंटेज कमी राहतं. परंतु याच्यामध्ये दोन्ही सुद्धा खूप चांगल्या प्रकारात आहे आणि याच्यामध्ये 3 दाणे शेंगांची संख्या जास्त आहे. याचा यील्ड सुद्धा आपल्याला ऑलमोस्ट 30 क्विंटल पर्यंत आपण जाऊ शकतो किंवा त्याच्या पुढे सुद्धा जाऊ शकतो. अच्छा, ह्या ज्या 306 आणि 10 आहे, ह्याचा हार्वेस्टिंगचा कालावधी किती आहे? 10 जो आहे, लागवडीपासून ते 10 जो आहे तो अर्ली मॅच्युरिटी आहे, एक 95 ते 100 दिवसामध्ये निघतो. 306 ला आपल्याला थोडेसे 110-115 दिवस लागतात. ठीक आहे. हे दोन्हीपैकी कोणती व्हरायटी रबीत आणि खरीपात चांगली आहे? 10 रब्बीमध्ये चालू जाते आणि खरीपामध्ये 10 चालू शकते चांगली आणि रब्बीमध्ये 306 बेस्ट राहील. ठीक आहे. आता पुढचा हा 45 आहे. तर सगळ्यात जास्त या 4 मधले यील्ड देणारा सध्या तरी आमच्या कॅल्क्युलेशन नुसार आम्हाला हा दिसतो 45. तो किती साधारणपणे आला तुम्हाला याचा प्राईममध्ये? 31.22 क्विंटल पर्यंत गेलेला आहे एकरी? पर एकर. चला, याला किती दिवसाचा कालावधी आहे? उत्पादन जास्त घ्यायचं असेल तर थोडस मॅच्युरिटी पिरियड जास्त राहतो, 115-120 दिवस मध्ये होऊन जातो तो. आणि जो खरीपामध्ये रोग प्रतिबंधक लागते आपल्याला व्हरायटी किंवा टिक्का डिसीज जो भुईमुगावरती येतो, जो सगळ्यात घातक आहे, ते खरीपासाठी वाण निर्माण करणं हे देशाच्या दृष्टीने फार महत्वाची गोष्ट आहे. तर त्या दृष्टिकोनातून आपल्याला हे 46 मिळत आहे. तर याची पानं जी राहतात ती कर्ली राहतात, फॅक्सिलेमोना टाईप मध्ये राहतात. त्याच्यामुळे याच्यावरती डिसीज हा फार कमी प्रमाणामध्ये येतो. आणि आताच्याच खरीपामध्ये आम्ही याची प्रत्यक्ष ट्रायल घेतली. बाकी सगळी पिकं हॉटस्पॉट मध्ये रिस्पॉन्स देत नसताना या मात्र व्हरायटीने खूप चांगला रिस्पॉन्स आपल्याला यावेळेस दिलेला आहे. करेक्ट. आणि मग त्याचा पुन्हा तो दोघांचा कालावधी किती आहे? हा 115-120 दिवस आहे. आणि हा हा 115-120, दोन्ही 115-120 दिवस आहे. आणि याच्यामधला फक्त एसडीएमके 306 जो आहे तो आपण रब्बीमध्ये लावतो, त्याचा कमी आहे. आता माझा प्रश्न तोच आहे की मग ह्याला शासकीय मान्यता लागेल ना? हो, शासकीय तर माहिती तुम्हाला पेटंट घ्यावं लागेल किंवा इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स मध्ये जावं लागेल. हो. जरा ह्या बाजूला या. मग अप्लाय केले की नाही?
आमचे प्रयत्न चालू आहेत. काळे सर स्वतः वेगवेगळ्या कृषी विद्यापीठांशी बोलत असतात, जसं की रावली विद्यापीठ आहे, परभणीचं विद्यापीठ आहे, यांच्याशी पत्रव्यवहार चालू आहे. परंतु अपेक्षित असा डायलॉग होत नाहीये. का होत नाही? आता का होत नाही तर ही खरं दुःखाची गोष्ट आहे. काळे सरांचा अनुभव पाहता, भुईमुगामधलं संशोधन पाहता, त्यांच्यासारख्या व्यक्तिमत्वाला नक्कीच युनिव्हर्सिटीने लगेच संधी दिली पाहिजे. परंतु याच्या मागच्या गोष्टी आम्हालाही कळत नाही की नक्की का होत नाही. ठीक आहे, मी हा व्हिडिओ महाराष्ट्रातल्या सगळ्या विद्यापीठापर्यंत पोहोचू, कृषी मंत्र्यापर्यंत पोहोचू, श्री दादा भुसे यांच्यापर्यंत हा व्हिडिओ निश्चितपणे जाईल. परंतु दादा भुसेंच्या अखत्यारीतला हा विषय नाही, केंद्र सरकारकडनं लागेल ना पेटंट. आता कृषी मंत्री आता माणिकराव कोकाटे. हा, माणिकराव कोकाटे, सॉरी, हा, ते त्याच नाशिक जिल्ह्यात असल्यामुळं थोडं कन्फ्युजन झालं. मग ते शिक्षण मंत्री आहेत आणि माणिकराव कोकाटे हे शेती मंत्री आहेत. हा, नाही, पण महाराष्ट्राच्या शेती मंत्र्यांनी करायची गोष्ट आहे की केंद्र सरकारने करायची गोष्ट आहे? नाही, हे महाराष्ट्राचे कृषी मंत्री सुद्धा करू शकतात. करू शकतात. राईट. रिलीज अँड नोटिफाय युनिव्हर्सिटी लेवलला होऊ शकतं. किती वर्षापासून तुम्ही ह्या व्हरायटी डेव्हलप केल्यात आणि पत्रव्यवहार करताय? काळे सरांची तर 50 पेक्षा जास्त वर्ष झाली, पण काळे सरांनी आम्ही कोलॅबोरेशन मध्ये काम गेले 7-8 वर्षापासून करतोय. आणि पत्र व्यवहाराला जेव्हा आम्ही F6 मध्ये यायला आलो आणि आमचं नाणं खणखणीत याची खात्री आम्हाला यायला लागली, तेव्हापासून साधारणतः 1.5-2 वर्षापासून आम्ही पत्र व्यवहार करतो. आणि काही प्रतिसाद नाही, रिस्पॉन्स नाही. आणि 1 नाही 2 नाही, यांनी 70 वेगळ्या पद्धतीच्या व्हरायटीज डेव्हलप केलेल्या आहेत. 70 व्हरायटी नाही म्हणू शकत, 60-70 क्रॉसेस आहेत. ओके. त्याच्या F6 मध्ये ट्रू बिडिंग मध्ये जे काही टिकतील शेवटपर्यंत ते आपल्याला व्हरायटी म्हणून. फाईन, म्हणजे 6 वर्ष जेव्हा होतात तेव्हा त्याला आपण व्हरायटी म्हणू Yes, शकतो yes. का 2 वर्षानंतर? नाही, 6 वर्षानंतर. ओके, त्यानंतरच तुम्ही मग ह्या 4 अंतिम तुमच्या व्हरायटी झालेल्या आहेत, बरोबर? हो. 70 मध्ये तुम्ही क्रॉस ब्रीडिंग केलेलं आहे. ब्रीड हो. राईट. काय प्रॉब्लेम आहे आपल्याकडे? हे डुकराची अडचण आहे, पाण्याचा प्रश्न आहे, मार्केटमध्ये माहित नाही, उत्पादकता कमी आहे ग्राउंडनटमध्ये. खरं तर भुईमुगाची जागा सोयाबीननं घेतली आणि सोयाबीन हलकं वाटत असतानाच आज आपण पाहतोय गेले 2 वर्ष 4,000 रुपयाच्या वरती त्याचा रेट जात नाही. तेव्हा शेतकरी विचार करायला लागले की आपण वेगळं काहीतरी केलं पाहिजे. परंतु आता आपण कोरोनामध्ये पाहिलं, आपण खाद्यतेलासाठी बाहेरच्या देशावरती अवलंबून राहतोय. कसा? आणि खाद्यतेलावरती बाहेरच्या देशावर अवलंबून राहत असताना ती किती घातकी आहे आणि हे अन्नधान्यच एक प्रमुख हत्यार किंवा वेपन म्हणून वापरलं जाऊ शकतं हे आपल्याला माहिती आहे. आणि आरोग्याच्या दृष्टीने जे पाम तेल आपण आयात करतो ते किती घातक आहे. रिफाईन तेल जरी आपण बोललो तरी ते शरीरासाठी किती घातक आहे हे पुढचे भयानक विषय आहेत. त्यासाठी जे आपल्याला आपल्यापाशी होतं, जे आपलं हक्काचं होतं, ते भुईमुगावरती काम करणं हे आम्ही प्रामुख्यानं ती चॅलेंज स्वीकारलं. आणि त्याच्यावरती काम करताना मानवी आरोग्यामध्ये कार्बोहायड्रेट्स असेल, प्रोटीन असेल, ऑइल असेल किंवा बाकीचे मायक्रोन्यूट्रंट असतील, हे या सर्व गोष्टी आरोग्यासाठी या पिकामधून आपल्याला मिळतात. मग आपण त्याच्या जागी सोयाबीन का लावायचा? राहतो आर्थिक गणितांचा विषय. ते 4,000 पेक्षा सोयाबीन सुद्धा जास्त जात नाही. आणि जर मी म्हणतो तसं त्याप्रमाणे 30 क्विंटल पर्यंत जर आपण याच्या अचिव्हमेंट केल्या, त्या प्रमाणात लागणाऱ्या काय भाव आहे भुईमुगाला तुमच्याकडे आता? साधारणतः 60 रुपये पर केजी प्रमाणे चालतो, म्हणजे 6,000 रुपये क्विंटल. येस, ऍव्हरेज राहतं. परंतु याच्यासाठी आपण बाहेरच्या देशावरती खूप सारा अवलंबून राहतो. आपलं चलन बाहेरच्या देशामध्ये जात आहे आणि आरोग्यासाठी हानिकारक गोष्टी आपण आयात करत आहोत असं मी म्हणेल इथं. ठीक आहे, थांबूया आपण इथे, कारण त्यांनाही स्वतःला शासकीय मान्यतेची प्रतीक्षा आहे. आमचाही हाच हेतू आहे की अशा पद्धतीने एखादा तरुण शेतकरी जुन्या संशोधकांच्या बरोबर बसून असं संशोधन करत असेल तर महाराष्ट्रातल्या व्यवस्थेनं त्याकडे सकारात्मक बघायला हवं. पण ते खुल्या पद्धतीनं ते विकतच आहेत. आता ह्याचं विकता का नाही बी? नाही, बियाणं विकत नाही आपण. मग आता हे जे व्हिडिओ बघतील त्यांना हा प्रश्न पडेल की हा व्हिडिओ का आपण बनवला आम्ही करून? बियाणं लवकरच विकू, पॅकिंग मधून ते विकू, लूज मध्ये नाही विकणार. आपल्या सीडे ऍक्ट मध्ये जे काही रूल आपले आहेत त्या रूलच्या थ्रूच आपण त्याच्यामध्ये ऍप्लिकेशनचे प्रयत्न जे मी मगाशी बोलून चालू होईल. जेव्हा त्याला रितसर रिलीज अँड नोटिफाय होईल तेव्हा त्याला पॅकिंग मधूनच विकूया. आणि भडसावळीच्या पद्धतीमुळे SRT तंत्रज्ञानामुळे इनपुट कॉस्ट एकरी किती कमी झाली? एका पिकातून दुसऱ्या पिकाकडे जाताना कमीत कमी 10,000 रुपये वाचतात, मशागतीचे आणि पेरणीचे. आणि बाकी जे आपण मशागत करतो तुम्ही सगळं टोकन पद्धतीनेच करता? पूर्ण टोकन पद्धतीने करतो. कुठलंही पीक असतं तर ते टोकन पद्धतीनं. किती पिकं घेता तुम्ही? बऱ्यापैकी वर्षामध्ये जर व्यवस्थित प्लॅनिंग केलं, ज्याच्याकडे पाणी येतो 3 पिकं तर घेतोच, पण नियोजन जर व्यवस्थित 4 पिकं सुद्धा घेऊ. तुम्ही कोणती कोणती पिकं घेतात?
आपण खरीपामध्ये भात घेतो. हा. आताच्या रब्बी हंगामामध्ये आपण गहू, चणा, गहू पण तुम्ही टोकन करून लावतो. टोकन करून लावतो. चणा पण, चणा तर ठीक आहे. होय होय. हा. किंवा भुईमुग लावतो. म्हणजे हेच नाही तर जमिनी खालची पिकं आहेत. जमीन न नांगरलेल्या जमिनीमध्ये कांदा आणि भुईमुग येणार का असा प्रश्न आपल्याला पडू शकतो. तर याच्यात चांगलं उत्पादन आपण दोन्ही पिकांमध्ये घेतो. तुम्ही यावेळी किती काढलं भुईमुगाचं? भुईमुगाचं 30 क्विंटल पर्यंत गेलेलं आहे. तुम्ही? हो, मी स्वतः. चला, तुमचा फोन नंबर सांगा बरं. 88 21 52 95. अच्छा, आणखी दुसरा अल्टरनेट कुठला नंबर? एकच नंबर ठीक आहे, वापरतो. थांबूया आपण इथे. बघा, तुम्ही यांना फोन करा, त्यांनी फोन नाही उचला तर मेसेज करा, व्हॉट्सअपला मेसेज करा. आणि मी म्हणालो तसं की सकारात्मक पद्धतीनं बघितलं पाहिजे की पारंपरिक ज्ञान आणि इतक्या मोठ्या शास्त्रज्ञांबरोबर बसून त्यांनी ज्या पद्धतीनं ह्या वेगळ्या पद्धतीच्या व्हरायटीज आणल्यात, तर त्याचं विद्यापीठीय पातळीवरती परीक्षण होऊ शकतं. त्यात काही त्रुटी असतील तर त्याची विचारणा होऊ शकते. मी जेव्हा परभणी कृषी विद्यापीठाचं काम पाहतो किंवा राहुरीचं पाहतो किंवा दापोलीच्या विद्यापीठाचं पाहतो, तेव्हा अनेक वर्ष लागतात कुठलीही व्हरायटी येण्यासाठी आणि ती एका विशिष्ट प्रयोगशाळेमध्ये वारंवार ट्रायल घेऊन त्या गोष्टी करायला लागतात. तर तुमच्या विद्यापीठाच्या बाहेर जाऊन कोणी असा प्रयत्न करत असेल तर त्याच्या पाठीवरती शाबासकीची थाप द्यायला काय हरकत आहे. कॅमेरामन निकेतन वाणीसह मी राहुल कुलकर्णी, NDTV मराठी, संगमनेर, तालुका भोर, जिल्हा पुणे.